सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर कसे तुम्ही सगळे आहे? ओके, तुम्ही मजेत असाल तर खूप दिवसांनी तुमचा ब्लॉगमध्ये आलेला आहे. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण त्याच्यात आज मी दाखवणार तुम्हाला माझा रिझल्ट, जो की आपल्याला या साईटवर दिसून जाईल. आणि तुम्हाला देखील तुमच्या फर्स्ट इयरचा रिझल्ट चेक करायचा असेल तर तुम्ही देखील ते चेक करू शकता. ॲक्च्युली काय ना, आपला अजून सेकंड इयरमधील थर्ड सेमचा रिझल्ट अजून लागलेला नाही आहे. सो त्यामुळे आपण बरेच पोरं मला म्हटले की थर्ड सेमचा नाही लागला आहे, पण सेकंड सेमचं जे आपल्याला बॅक होते ते ॲटलीस्ट आपल्याला दिसतं आहे फर्स्ट इयरच्या पूर्ण रिझल्टमध्ये. म्हणजे जेव्हा आपण सेकंड इयरला ॲडमिशन घेतो तेव्हा आपल्याला फर्स्ट इयरचा रिझल्ट दाखवायला लागतो. तर त्याच्यात जे बॅक होते ते बॅक दिसतात. पण मग जर तुम्ही आता थर्ड सेमला जर एक्झाम दिलेली असेल तर ते एक्झाम दिलेले जे बॅकचे जे रिझल्ट आहे ते फर्स्ट इयरचे आपल्याला परत रिझल्ट येतो, तो त्याच्यामध्ये दिसून जातं नाही का, क्लिअर आहे की नाही. तर आता आपण आपलावाला चेक करणार आहे. तर तुम्हाला पण जर चेक करायचं असेल तर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीवर जा. तिथं रिझल्टमध्ये सर्च करून तुमची जी फील्ड आहे, जसं आता माझी बॅचलर ऑफ सायन्स आहे, सो BSCची मी तिथं सर्च करतो आणि तुम्हाला दाखवतो पुढचं. चला, तर पहिलं तर आपण इथं साईटवर आलेलो आहे. तर आपण इथं सायन्स नाव टाकतो, जेणेकरून सोपं जाते शोधायला नाही का. सायन्स नाव टाकलं तर आपल्याला आपली फील्ड चेक करायची. बॅचलर ऑफ सायन्स कम्प्युटर नाही आपलं, तर आपली आहे बघा फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स. तर आपल्याला जायचं आहे बॅचलर ऑफ 24 पॅटर्नमध्ये, NPP 24-20च्या पॅटर्नमध्ये. तर इथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल गो टू क्लिक. इथं आल्यानंतर इथं तुमचा सीट नंबर आणि ते टाकायचं आहे. तर माझा सीट नंबर टाकतो मी 0. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे कॅप्चा 4. ओके, तर त्यानंतर इथं चेक क्लिक करूया. काय होतं काय माहिती, काहीच ऑल क्लिअर आहे का नाही. कारण आहे ना, म्हणजे ऑल क्लिअर का असलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो. फर्स्ट इयरमध्ये की जेव्हा आपण फर्स्ट इयरमध्ये बॅक लागतो आपल्याला, म्हणजे मला एवढे डिटेल माहीत नाही, पण मी जे ऐकलेलं आहे त्यानुसार सांगतो की फर्स्ट इयरला म्हणजे 2-3 बॅक असले ना तर आपल्याला सेकंड इयरला थर्ड इयरला ॲडमिशन भेटत नाही. एक वेळेस सेकंड इयरला बॅक लागला तर चालतो, पण फर्स्ट इयरला एक पण बॅक असला नाही पाहिजे. आता आपला रिझल्ट आपल्या समोर गाईज, आणि रिझल्ट काय नाही बघूया पहिले तर. कारण फर्स्ट सेम मी क्लिअर होतो, पण सेकंड सेममध्ये मला बॅक लागला होता. ते क्लिअर आहे का नाही ते बघूया आता, थांबा. सो गाईज, हा असा आपला रिझल्ट आहे. आता हा फर्स्ट सेमचा आणि सेकंड सेम खाली यायच्या इथे लगेच बघा 2 दिसतं असं. आणि आता बघूया आपण बॅक आहे का नाही. आपल्याला 2 याच्यात बॅक होते, ते म्हणजे केमिस्ट्री 1 आणि फिजिक्स 1 2मध्ये. तर केमिस्ट्री क्लिअर आहे B, आणि फिजिक्स पण यस ऑल क्लिअर आहे गाईज, ऑल क्लिअर. खतरनाक भाई पहिल्याच्यात. आणि SGP पण फर्स्ट सेमला 6.27 आहे आणि सेकंड सेमला 7.36 आहे. चांगल्या प्रकारे तर अशा प्रकारे आपलं रिझल्ट आहे बघा. तुम्हाला कुठं असेल तर माझं नाव पण येतं आहे बघा. हे बघा, माझं नाव बघून घ्या. फायनली काहीच पूर्ण ऑल क्लिअर आहे तुमचा, ऑल क्लिअर. आता मला थर्ड इयरला ॲडमिशन भेटून जाईल भाई. कारण कसं राहतं ना, एक जरी बॅक राहिलं ना नाही भेटत आहे ॲडमिशन थर्ड इयरला. खरंच म्हणजे भरपूर जण बोलले पण, आणि आमच्या मॅडम पण बोलल्या त्या की थर्ड इयरला ॲडमिशन नाही भेटत म्हणून. ऑल क्लिअर जेवढं म्हणजे शक्यतो तुम्ही ऑल क्लिअर झालेच पाहिजे. तर मी तर झालं आहे भाई, बॅक लागले ते, पण मी अभ्यास करून गेलो होतो. कारण कसं आहे ना, म्हणजे जो लास्ट टाईम जो पेपर होता मी त्याचा अभ्यास करून गेलो होतो, आणि ते क्वेश्चन मोस्टली ते क्वेश्चन येतातच, त्यानुसार मी अभ्यास करून गेलो होतो. आणि आत आणि त्यामध्ये पण आहे ना तेच प्रश्न आले ना, त्याच्यामध्ये एवढं बाहेर काम होऊन गेलं ना, ऑल क्लिअर होऊन गेलं. यस यस. आता फक्त विषय असा, आता थर्ड सेमचा विषय फक्त काय होतं काय नाही, त्याचं बघून राहिलं तर लागलं तर लागलं एखाद 2, ते पण क्लिअर करून घ्यायचे. पण मग फर्स्ट इयर क्लिअर होऊन गेलं म्हणजे कसं YD लागणार नाही. मेन गोष्ट ती राहते YD लागण्याची, कारण 1 वर्ष वाया जातं ना यार. कारण YD जर लागले ना भाई, 1 वर्ष घरी थांबायला लागतं. मग परत घरचे विचारत्या, बाकीचे विचारत्या, काय रे घरी का बरे, मग YD लागली सांगायचं नापास झालं. त्याच्यापेक्षा बरं झालं ऑल क्लिअर होऊन गेलो. आणि हे सगळं मी आहे ना एका रात्रात अभ्यास करून झालेलो आहे बरं का. मी काही तसं रोज अभ्यास करत नाही. मी जेव्हा पेपर राहतो त्याच्या आदल्या दिवशी अभ्यास करतो, आणि तसंच करून पास झालेलो आहे फायनली. चांगलं वाटते, चांगली गोष्ट आहे. जे कोणी माझे मित्र असेल ते पण पास झाले असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांना नको बॅक लागायला, कारण सगळे सोबत झालं. शिरीनचं काय बघितलं का नाही त्यांनी, त्याचं पण बघायला लागलं आपल्याला. त्याचा नंबर आपल्याला माहीत नाही तर आपण इथंच आत्ता बघितला असता, पण जाऊ द्या. सो आपण तर फायनली क्लिअर आहे काहीच, तर हीच ती खुशी आहे. तर बाकी एवढंच काही सांगायचं होतं रिझल्टबद्दल तुम्हाला. इथं रिझल्ट असं दिसतो, ज्यांना कोणा जाता आता हे सांगून जातो. जो तुम्हाला पण रिझल्ट तुमचा बघायचा असेल तर बघा, आणि पॅटर्न बघून घ्या. 2025 नका बघू, 2024चा बघा. कारण जो
24च्या ह्याच्यात जे आत्ता जे मागं फर्स्ट इयरला होते त्यांचं दिसेल, आणि जे 25 आहे ते ह्यावेळेसचे जे फर्स्ट इयरला त्यांचा रिझल्ट तिथं दिसेल. त्याच्यामुळं तर चेक करताना नीट चेक करा. आणि सेकंड सेमचं तर अजून काय लागलं नाही, बघू आपण काय काय नाही. पण मग अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. नीट बघा, सर्च करा प्रॉपर. ज्यांचं कॉमर्सवाले असेल त्यांनी तिथं कॉमर्स नाव टाका आणि रिझल्ट दिसून जाईल तुम्हाला, नाही का. सो काहीच हीच आपली सक्सेस आहे आता फर्स्ट इयर पास होण्याची. बाकी आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतासाठी काय बाय बाय गाईज, ही खुशी मी अशीच ठेवतो. आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला लागतो ना, आता एक्झाम येणार मी थोड्या दिवसामध्ये. काय करावं काही सुचत नाही, पण मग तरीसुद्धा. सो भेटूया असंच ब्लॉगमध्ये. काही सपोर्ट दाखवा. सध्या मी इनॅक्टिव्ह आहे थोडंसं, पण तरीसुद्धा समजून घ्या मला थोडं, माझ्या भावना समजून घ्या, माझी कंडिशन समजून घ्या, माझी जे वाटेल ते. भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो आत्तासाठी बाय बाय गाईज. सो बाय.